नमस्कार. माझे नाव श्री महेश विश्वनाथ वाघमारे. माझे मूळ गाव मुक्काम पोस्ट पोखरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझ्या ITIचे नाव गव्हर्नमेंट ITI विजापूर रोड, सोलापूर. ITIमधील माझा जो ट्रेड आहे तो वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन. आणि माझा ITI 2008 ते 2010 या साली पूर्ण झाला. आणि मी ITIमध्ये किंवा ITI नंतर जो काय माझं मी घडलोय त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझे प्रशिक्षक ITIमध्ये श्री जितेंद्र महाजन सर होते. त्यांनी मला ITIमध्ये वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर मी पहिल्यांदा ITI 2008-10ला पूर्ण केला. त्याच्यानंतर 10-11 साली अप्रेंटिसशिप पूर्ण केली. आणि महाजन सरांनी मला सांगितले की तू इथपर्यंतच न थांबता पुढे उच्च शिक्षण घे. त्याच्यानंतर मी 11 ते 13 पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा पूर्ण केला. त्याच्यानंतर 13 ते 16 साली अभियांत्रिकीमध्ये वीज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही डिग्री घेतली. त्याच्यानंतर सरांनी पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲटोनॉमस कॉलेज MTech म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तू प्रयत्न कर म्हणले. मग सरांनीच मला लिंक वगैरे पाठवली, फॉर्म भरायचा ते सगळं सर्व सांगितलं. आणि 2016 ते 2018 मध्ये मी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी स्पेशलायझेशन पॉवर इलेक्ट्रॉनिक ह्या सब्जेक्टमधून पदवी पूर्ण केली. मग त्याच्यानंतर 2017ला महाट्रान्सकोमध्ये वीज तंत्र याच्यावरून हे निघाले होते, रिक्रुटमेंट निघाले होते महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट टेक्निशियन म्हणून. मग सरांनीच मला त्या फॉर्मची लिंक पाठवली. मी त्यावेळेस प्रायव्हेट ठिकाणी काम करत होतो. मग मी फॉर्म भरला आणि माझं सिलेक्शन झालं ITIवरून असिस्टंट टेक्निशियन म्हणून. मग मी सरांना फोन केला की सर आता मी जर डिग्री केलेली आहे आणि MTech केलेला आहे आणि ह्या लोअर पोस्टवर कसं जॉब करू. मग सरांनी मला सांगितलं की आधी पहिल्यांदा तू इंटरनल डिपार्टमेंटमध्ये एंट्री कर, त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये एक्झाम असतात आणि त्याच्यावर तुझं प्रमोशन होईल. मग मी 2017 साली महाट्रान्सको जॉईन केली. त्याच्यानंतर आता 2024मध्ये असिस्टंट इंजिनियर पदाची एक्झाम झाली, रिक्रुटमेंट निघाली होती. त्याच्यामध्ये मी रँक अंतर्गत भरती मध्ये 13वा माझा रँक आलेला आहे. आणि मी हे सर्व जे घडलोय ते माझं हे पूर्ण श्रेय आहे ते मी महाजन सरांना देतोय. आणि आता माझी सध्याची पोस्टिंग पुणे झोन आणि सोलापूर सर्कल येथे आहे. आणि माझा आता सध्या चालूचा पगार 1,05,000 रुपये आहे. आणि तुम्हाला सर्वांना मी हे का सांगतोय की ITIचे महत्व काय आहे. मी आज ITI झालेला मुलगा आज मी असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता क्लास 2 ऑफिसर झालोय. तर पहिल्यांदा एक उच्च प्रवास करताना कधी पण स्टेप बाय स्टेप आपण गेलं पाहिजे. मग ITIचं महत्व तुम्हाला याच्यामध्ये मी हे सांगेन की ज्यांना विद्युत क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी पहिल्यांदा ITIला इलेक्ट्रिशियन असो वायरमन असो याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप शिक्षण पूर्ण करून वर उच्च पद हे करू शकतो, गाठू शकतो. माझं हे जे सर्व श्रेय आहे ते फक्त आणि फक्त जितेंद्र महाजन सर यांच्यामुळे मी आज ह्या पोस्टवर आहे. म्हणजे हे जी माझी पोस्ट आहे ती मी त्यांच्या चरणी अर्पण करतोय. आणि सरांसारखे मार्गदर्शक म्हणजे आज मला महाजन सर म्हणून मिळाले. किंवा आता माझा कोण जो व्हिडिओ बघेल त्यांनी जर दुसरे त्यांना कोण मार्गदर्शक शिक्षक गुरु असतील तर त्यांना ते भेटले महाजन सरांसारखे तर त्यांनी पण माझ्यासारखे उच्च पदावर जाऊ शकतात. हे ITIची ताकद काय आहे. ITIला कोणीही कमी समजू नका. आज माझे बॅचचे इंजिनिअरिंग करून असिस्टंट इंजिनियर डायरेक्ट मधून झाले नाहीत, ते आता इंजिनिअरिंग करून ITI करतायत. म्हणजे ITI केलं म्हणजे आज डिपार्टमेंटमध्ये एंट्री मिळते आणि त्याच्यानंतर परत तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या शिक्षणाचा उपयोग करू शकतो. हे ITIचं महत्व आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की ज्यांना ITI बद्दल इंटरेस्ट आहे त्यांनी ITI वीज तंत्री किंवा वायरमन या ट्रेडला ॲडमिशन घ्यावं. धन्यवाद.